मंडळी, तुम्हालाही तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस चेंज करायचा आहे का? पण तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ म्हणून कुठलंही डॉक्युमेंट नाहीये, है ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपल्या वडिलांच्या किंवा आपल्या मिस्टरांच्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या आधार कार्डच्या ॲड्रेसवरून आपला ॲड्रेस कसा बदलायचा आहे ते. तर मित्रांनो, त्याला HOF बेस ॲड्रेस चेंज असं म्हणतात. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आधार कार्डवरचा ॲड्रेस कसा चेंज करायचा आपल्या वडिलांच्या किंवा मिस्टरांच्या आधार कार्डवरून. खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी. ज्यांना कुणाला ॲड्रेस चेंज करायचा आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Googleवरती जायचं आहे. Googleवरती माय आधार असं आपल्याला सर्च करायचं आहे. मित्रांनो, माय आधार नावाने आधार नावाने ॲप सुद्धा आहे. ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. इथे गेल्यानंतर UIDAIची फर्स्ट वेबसाईटवरती आपण जातो. तर मित्रांनो, असा त्याचा इंटरफेस असतो. असं त्याचं होम पेज दिसतं. इथे गेल्यानंतर आपल्याला यामध्ये गेल्यानंतर अपडेट आधार या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे. यामध्ये आपल्याला बरेचसे ऑप्शन्स दिसतायत. यामध्ये अपडेट डेमोग्राफिक डाटा अँड चेक स्टेटस यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर नेक्स्ट बटन आपल्याला लॉग इन दिसतं. लॉग इन वरती जायचं आहे. तर मित्रांनो, इथे गेल्यानंतर ज्याचा ॲड्रेस आपण चेंज करणार आहोत त्याचा आधार नंबर इथे टाकणार आहोत आणि हा जो कॅप्चा दिलेला आहे, हा कॅप्चा आपण इथे टाकून घेणार आहोत. हा कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ-टी-पी असं ऑप्शन येतं आपल्याला. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, हा ओ-टी-पी येण्यासाठी आपला मोबाईल नंबर म्हणजे ज्यांचा आपण करतो आहोत त्यांचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे सगळ्यात आधी आधारला. जर तो लिंक नसेल तर तुम्हाला ओ-टी-पी येणार नाही आणि ही प्रक्रिया आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला इथे मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येतो. तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथे ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर परत आपण एकदा या इंटरफेसवरती येतो. इथे आल्यानंतर लगेचच ॲड्रेस अपडेट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर फॅमिली मेंबर बेस ॲड्रेस अपडेट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, जे सेकंड नंबरचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आत्ताचा जो तुमचा करंट ॲड्रेस आहे तुमच्या आधारवरती, तो आपल्याला इथे दिसतो या बॉक्समध्ये आणि त्याच्याखाली नेक्स्ट रोमध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. ज्यांच्या आधारावरून आपण करत आहोत त्यांचा. इथे गेल्यानंतर आपल्याला इथे रिलेशन विथ ॲप्लिकंट असं दिलेलं आहे. इथे वेगवेगळे रिलेशन्स आपल्याला दिसतात. त्यामध्ये चाइल्ड, फादर, लीगल गार्डियन, मदर हे असे बरेचसे आहेत. ते घेतल्यानंतर लीगल स्टेटमेंटवरती क्लिक करून नेक्स्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण डायरेक्टली पेमेंट प्रोसेसमध्ये जातो. इथे गेल्यानंतर आपल्याला 2 हे दिसतायत, ऑप्शन्स दिसतायत. रोझर पे, पे यू बिल यापैकी कुठलं जे असेल तुमचं सिलेक्ट करायचं आहे आणि मेक पेमेंट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन आपल्याला दिसतात. यामध्ये फोनपे वगैरे सगळं Google पे वगैरे आहे किंवा क्यूआर वरती स्कॅन करून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. हे बघा. या प्रकारे आपलं पेमेंट कन्फर्म झालेलं आहे. मित्रांनो, आता इथे आपल्याला एस-आर-एन नंबर मिळतो. हा एस-आर-एन नंबर एकतर डाउनलोड करून घ्या. ही जे एक्नॉलेजमेंट आहे ती डाउनलोड करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कारण ही परत आपल्याला हा नंबर लागणार आहे. त्यानंतर इथून ज्यांचं लॉग इन केलं होतं त्यांचं लॉग आउट करायचं आहे. परत एकदा आपल्याला लॉग इन या बटनवरती जायचं आहे आणि आता इथे मात्र आपला हेड ऑफ फॅमिलीचा जो हे आहे, आपण ज्यांचं सिलेक्ट केलं होतं, आई, वडील, मिस्टर, ज्यांचा कुणाचा आधार नंबर आपल्याला ज्यांच्या आधारवरून आपण करत आहोत, त्यांचा आधार नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि हा कॅप्चा व्यवस्थित आपल्याला भरायचा आहे आणि लॉग इन विथ ओ-टी-पी परत त्यांना एक ओ-टी-पी जातो. तो ओ-टी-पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे दोघांचाही. ओ-टी-पी टाकून लॉग इन या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण या इंटरफेसवरती येतो. सगळ्यात शेवटचं जे ऑप्शन आहे फॅमिली मेंबर रिक्वेस्ट यावरती आपल्याला जायचं आहे आणि इथे जाऊन तो जो एस-आर-एन नंबर आहे, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. एस-आर-एन नंबर टाकून ॲक्सेप्ट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परत एकदा लीगल स्टेटमेंटवरती क्लिक करून ॲक्सेप्ट असं करून कंटिन्यू करायचं आहे. तुमची रिक्वेस्ट सुद्धा ॲक्सेप्ट झालेली आहे फॅमिली मेंबरची. तुमचा ॲड्रेस हा 1 ते 2 दिवसामध्ये अपडेट होऊन येतो. या प्रकारे तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे
ही होती शॉर्ट व्हिडिओ. कशी वाटली व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.